सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, आपण दररोज महादेवाची पूजा करतो. महादेवाचे भक्त काही जण मंदिरात जाऊन पूजा करतात, तर काही जण घरी महादेवाची पूजा करतात. सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी आपण दररोज महादेवाची पूजा करतो. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी दररोज शिवलिंगावर या वस्तू नक्की अर्पण कराव्यात. कोणत्या आहेत त्या वस्तू ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, पहिली वस्तू आहे मध. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने टीबी किंवा मधुमेहाच्या समस्येत आराम मिळतो. शिवलिंगावर मध अर्पण केलेल्या सर्वात लोकप्रिय पदार्थापैकी एक आहे. दुसरी वस्तू आहे दही. दही हे श्रावणातही एक सामान्य नैवेद्य आहे आणि ते सर्व प्रकारच्या समस्या आणि अडथळे दूर करण्यास मदत करते. तिसरी वस्तू आहे दूध. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध अर्पण केले जाते. चौथी वस्तू आहे तूप. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी तूप अर्पण केले जाते. शिवलिंगावर गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप अर्पण केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते. पाचवी वस्तू आहे बेलपत्र. असे मानले जाते की बेलवृक्षाच्या प्रत्येक भागात देवी पार्वती वास करते आणि म्हणूनच या झाडाची पाने भगवान शंकराला अर्पण केली जातात. दररोज तुम्ही महादेवाची पूजा करता तर या वस्तू नक्की अर्पण करा. महादेव प्रसन्न होऊन तुम्हाला हवे ते सुख प्राप्त करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. श्री स्वामी समर्थ.